Yes, yes. Give me 5 minutes. Yes, yes. I will call you later. Okay. ऐक ना सायली, अक्षयने प्लॅन केलाय एकविराईच्या दर्शनाला जायचंय. काय म्हणता खरं? हो. माझी पण खूप इच्छा होती एकविरेला जायची. का मग मी साडी काढते. हे असला काय घालू नको हा. साडी वगैरे घालून येशील. चांगला जीन्स टॉप घाल. त्या अक्षयची गर्लफ्रेंड बघ कशी स्टायलिश राहते, तसं काहीतरी घाल. मला जीन्स टॉप घालायला नाही जमणार. मी एकविरा आईच्या दर्शनाला चालली, फॅशन शोला नाही. अरे एवढं काय, तू तर जणू जुन्या जमान्यातलीच आहे. मी जुन्या जमान्यातली असेल, पण मला कळतं देवळात काय घालावं काय नाही ते. आपली संस्कृती, आपली परंपरा याला काहीतरी अर्थ असतो. तू म्हणतो स्टाईल, पण स्टाईल म्हणजे ते नाही जे नुसतं बाहेरून दिसतं. खरी स्टाईल म्हणजे आत्मसन्मान ठेवणं आणि योग्य ठिकाणी योग्य वर्तन करणं. काय वेळ लागले तुला? इतकं सिरियस नको घेऊ. आपण एकविराईचं दर्शन घ्यायला चाललोय. कपड्यांवर काय एवढं? हो, एकविरा आईचं. ती जिच्या पायाशी हजारो स्त्रिया नवस करतात. ती जिला वंदन करताना मान खाली जाते. त्या देवी समोर मी अंग दाखवणारे कपडे घालू? हे फक्त नियम नाहीत. एक स्त्रीचं देवीशी असलेलं नातं आहे. आणि जर तू माझी साथ देणार नसेल तर मी माझा आदर कमी करणार नाही. माफ कर. तू एकविराई देवीचं दर्शन घ्यायला निघालेलीस आणि मी तुला जीन्स टॉप घालायला लाव पाहिलं. हे फक्त कपड्यांचं नव्हतं, हे माझ्या दृष्टीचं अपंगत्व होतं. पण तेवढंच जाते, श्रद्धा घेऊन, स्टाईल नाही. चला मग देवीचं दर्शन घ्यायला. मी देवीसमोर नवस मागणार नाही तर धन्यवाद मागणार आहे माझ्या नवऱ्यात झालेल्या या सुंदर बदलासाठी. नमस्कार. सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की एकविरा आईच्या मंदिरात सर्व महिला व पुरुष भाविक भक्तांसाठी येणाऱ्या 7 तारखेपासून नियम लागू केले आहेत. तर ड्रेस कोड म्हणजेच वेस्टर्न कपडे आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास सक्त मनाई आहे. आपली श्रद्धा जिथे तिथे नियमांचं पालन सर्वांनी करा अशी आम्हाला आणि एकविरा देवी ट्रस्टला पूर्ण आशा आहे.